नमस्कार. जय श्रीराम. आपण मागच्या वेळेस आदित्यदादा काळे यांच्यासोबत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्व घटकांवरती प्रकाश टाकला होता. त्याच पद्धतीने शंभू छत्रपतींचं बलिदान, त्याच्यातील जहालता आणि बलिदानाच्या संदर्भात समाजामध्ये असलेल्या गैरसमजांवरती अभ्यासपूर्वरित्या आपण संपूर्णरित्या आपण जे जे बोलणार आहोत त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत. आणि अशाच आधारे आपण संपूर्ण इतिहास आजच्या पॉडकास्टमध्ये प्रस्थापित करतोय. त्याला 1 गोष्टींचा समकालीन संदर्भ आहे, समकालीन कागद आहेत. म्हणून जरी तुम्हाला हा कंटेंट वादग्रस्त वाटला किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटलं मुद्दामून कुठल्या तरी घटकांना दुखावण्यासाठी यांनी शूट केले, तर असं काही नाहीये. आम्ही पूर्णपणे हा जो पॉडकास्ट करतोय त्याच्यामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा न समजलेला इतिहास समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी, त्याच्या माध्यमातून देशभक्ती, धर्मभक्ती, हिंदुत्व प्रबळ होण्याकरता आम्ही हे कार्य करतोय. तसंच एका पद्धतीने आपण आत्ता आदित्यदादांचं कार्य बघून, तसंच देशातलं आणि परदेशातलं सुद्धा कार्य बघून त्यांना शिवसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. ते आज इथं आले त्याच्याबद्दल धन्यवाद आणि पुरस्कार भेटलाय त्याबद्दल अभिनंदन. जय श्रीराम दादा. जय श्रीराम, जय शिवराय दादा. गेल्या वेळेस आपला पॉडकास्ट झाला, खूप छान पद्धतीने तो लोकांपर्यंत पोहोचला. त्याच्यासाठी तुमचंही मनपूर्वक आभार. आणि असंच पुढं आपण पॉडकास्ट करतही राहू आणि असंच आपण हिंदुत्ववादी ज्वाला प्रत्येक घराघरापर्यंत आपण पोहोचवत राहायची, त्याचं शंकाच नाही. तर आज असे काही मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापासून ते त्यांना भैरवगडापर्यंत नेणारा जो त्यांचा प्रवास आणि संगमेश्वरमध्ये त्यांना झालेली अटक आणि अशाच काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न असा राहील, संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर हिंदवी स्वराज्यावर एक विचित्र शांतता पसरली होती. हा मौनाचा काळ नेमका कशाचा होता? भयाचा, शोकाचा की नव्या संघर्षाच्या तयारीचा? खूप चांगला प्रश्न आहे. वास्तविक पाहता संभाजी महाराजांचं जे बलिदान घडलंय, लक्षात घ्या, त्यांनी संपूर्ण भारतातले हिंदू थरारलेत. कारण औरंगजेबानी किंवा इस्लामी सत्ताधीशांच्या परंपरेमध्येच एक प्रथा होती की भेटलेल्या राजाला किंवा जे इस्लामच्या विरुद्ध लढतायत त्यांना क्रूररित्या मारायचं. पण शंभू छत्रपतींना जसं मारलं होतं, त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक भयग्रस्त वातावरण पसरलं होतं. आणि इथं सुद्धा परिस्थिती तशीच होती. म्हणजे आपण मूळ इतिहास पाहायला पाहिजे. प्रचंड भयग्रस्त परिस्थिती होती. पण थांबतील ते मराठे कसले? मराठा म्हणजे 18 पगड जातीची लोक. थांबतील ते मराठे कसले? मराठे लढत राहिले आणि संभाजी महाराजांच्या प्रेरणेतून, बलिदानातून एक प्रेरणा जागृत केली त्यांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये की अरे, आमच्या हिंदूंचा राजा, हिंदूंचे छत्रपती म्हणून संपूर्ण देशात शंभूराजे काम करत होते. मग शंभू छत्रपतींनी जे कार्य केलं ते अलौकिकच होतं. त्यांच्या बलिदानातून बरोबर. राष्ट्रात एक नवं चैतन्य निर्माण झालं आणि मराठ्यांनी भयग्रस्त परिस्थिती न अंगीकारता औरंगजेबाला टक्कर द्यायचं ठरवलं. म्हणून संभाजी महाराजांच्या बलिदानाचा नंतरचा काळ हा शौर्याचा काळ आहे आणि त्याला कारणीभूत फक्त शंभू छत्रपती आहेत. ते शौर्य प्रस्थापित करायला कारणीभूत कोण असतील तर शंभू छत्रपती. नक्कीच नक्कीच. अजून अशा भरपूर प्रश्नांना तुम्हाला तयार राहायचंय, कारण असे वेगवेगळे प्रश्न येणार आहेत की मजा येणार आहेत आपल्याला. तर दुसरा प्रश्न आपला असा, इतिहासात संभाजी महाराजांचा अंत मृत्यू म्हणून पाहिला जातो, पण तत्वज्ञानात तो परम विजय का मानला जातो? कसं आहे, शंभू छत्रपतींना त्या कालखंडामध्ये औरंगजेबानी ज्या पद्धतीने मारलं, तशी हत्या याच्या आधीही घडल्या होत्या, त्याच्यानंतरही घडल्यात. पण जसं की? संभाजी महाराजांना म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानातून राष्ट्रालाच काय, तर संपूर्ण हिंदू धर्मालाच नवं चैतन्य मिळालं ना. त्यामुळे बरोबर. अगदीच अगदीच. आता आपण जरा संगमेश्वरकडे वळूयात. काही हां. प्रश्न असे राहतील. संगमेश्वर हे युद्धाचं ठिकाण नव्हतं, तरीही इतिहासात तिथेच संभाजी महाराज अडकले. हा योगायोग होता की नियोजित केलेली खेळी होती? कसं आहे, आता लोक संभाजी महाराजांच्या चरित्राशी खूप भावनिक आहेत. तुम्ही विचारलेला प्रश्न तर मला वाटतं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं पाहिजे, हा प्रश्न सुद्धा आणि हे उत्तर सुद्धा. याच्या मागचं कारण काय आहे की संगमेश्वरला शंभू छत्रपती न्यायनिवाडा करण्याकरता गेले होते. आणि असं अनेक लोकांना वाटतं मग संभाजी महाराज बेसावध होते का? अजिबात नाही. संभाजी महाराज बेसावध नव्हते. त्यांना माहिती होतं गनिम कुठनं उतरतोय, कसा उतरतोय. इथपर्यंत माहिती आहे, इखलास खान आणि मुकरब खान ह्या दोघं जणांनी तर
औरंगजेबासोबत एक बैठक केली. त्याच्यामध्ये ह्यांनी सगळ्यांनी कुराणवर हात ठेवलाय, शपथ घेतली की हिंदूंचा राजा छत्रपती म्हणून मिरवतोय सगळीकडे. त्या काफराला संपवल्याशिवाय, याचं ओरिजिनल डॉक्युमेंट आज उपलब्ध आहे इतिहासामध्ये, त्या काफराला संपवल्याशिवाय आम्ही आमचं युद्ध थांबवणार नाही आणि हे युद्ध आम्ही इस्लामचं युद्ध म्हणून समजतोय. इतकी शपथ घेऊन कुराणावरती हात ठेवून निघालेला मुकर्रब खान, इखलास खान, काफी खान, जाफर खान, हे सगळे एक एक मोठे मोठे तालेवार, आणि त्यांना मदत गणोजी शिर्क्यांनी केलेली आहे. याचे 19 पुरावे आहेत नाही का, याच्यावरती पण विस्तृत बोललं पाहिजे. एक गणोजी शिर्के मूर्ख निघाला म्हणजे पूर्ण शिर्के कुटुंबीय मूर्ख आहे असं नाहीये, पण तो गद्दार आहे. मग त्याच्या आधारे ही लोक संभाजी महाराजांपर्यंत संगमेश्वरच्या इथं पोहोचली. पण ते युद्धस्थान नव्हतं. संगमेश्वरमध्ये सरदेसाईंच्या वाड्यात शंभू छत्रपती निवासस्थानी होते आणि काही न्यायनिवाडे करायचे होते, वतनाचे न्यायनिवाडे होते. परत काही आध्यात्मिक मार्गातून संभाजी महाराजांना मार्गदर्शन द्यायला आणि संभाजी महाराजांकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घ्यायला काही लोक भेटलेली आहेत त्यांना आदल्या दिवशी. इथपर्यंत इतिहास आपल्या हातात सापडतो. अगदी बरोबर. जसं तुम्ही आता संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्याचा उल्लेख केला, जिथं संभाजी महाराज काही वतनासाठी किंवा बाकीच्या गोष्टींचा मॅनेजमेंट करण्यासाठी, स्वराज्य कसं वाढवावं ह्या गोष्टीसाठी त्यांनी तिकडे ती चर्चा बैठक काय ती होती महाराजांची तिथं चालायची आणि चालू होती ती. पण तिथपर्यंत पोहोचायचा जो रस्ता होता तो फक्त गणोजी शिर्केंना माहिती होता. कसं होतं माहिती का, आताचं जे आपण स्थान बघतो, आपण 350 वर्ष मागं जायला लागेल. बरोबर. इतकी घनदाट झाडी होती सगळीकडे. आणि जो आंबा घाटाचा मार्ग आहे किंवा त्या दिशेला जोडणारे अजून काही मार्ग असतील आपल्याला माहित नाहीये, डॉक्युमेंटेशन वीक आहे. पण एवढं नक्की सापडतं, कारण काय झालंय, संभाजी महाराजांचं जीवन चरित्र लिहिण्याच्या बाबतीत त्या काळातले लोक डॉक्युमेंटेशन तयार करण्याच्या बाबतीत थोडे कमी राहिलेले आहेत. पण संभाजी महाराजांचं बलिदान आहे ना, हे इतकं विस्तृतपणे, म्हणजे संभाजी महाराजांना पकडल्या गेलेल्या क्षणापासून ते संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे करूच तोपर्यंत 11 ते 12 लोकांनी सेम डॉक्युमेंटेशन लिहून ठेवले, जे औरंगजेबाच्या सोबत आहेत. म्हणून आपण याची डिटेल माहिती सांगू शकतो, संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये कसे पकडले गेले याची. बरोबर. दुसरा प्रश्न असा, संगमेश्वरीवरती संभाजी महाराज सापडण्यामागे घरभेद्यांचा हात होता की मुघलांची गुप्तचर यंत्रणा मराठ्यांपेक्षा पुढे गेली होती? मोगलांची गुप्तचर यंत्रणा जर एवढी मोठी असली असती तर औरंगजेबाने किती विजय प्राप्त केला असता. मराठ्यांचीच गुप्तचर यंत्रणा मोठी आहे त्यांच्यापेक्षा, किंवा मराठ्यांची गुप्तचर यंत्रणा एवढी मोठी आहे की ती विश्वविख्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गुप्तचर यंत्रणेचं नाव, मराठ्यांच्या गुप्तचर यंत्रणेचं नाव हे त्रिकाळात पसरलेलं आहे. पण कसं झालं, घरातलीच लोक शंभू छत्रपतींच्या विरुद्ध होती आणि त्याला पण कारण आहेत. म्हणजे हे जे शिर्के घराणे, खरा इतिहास जर आपण पाहिला तर ते असंच नाराज होऊन बाहेर पडलेलं नाहीये. म्हणजे त्याला संभाजी महाराज चुकीचे असं मी म्हणत नाहीये, पण राजकारणात काही गोष्टी होतात, प्रत्येकाची मनं नाही जपता येत. तसं त्यांच्या मनाकडे दुर्लक्ष झालं. पण त्यांनी अगदीच, म्हणजे एकट्या गणोजी शिर्केनी आणि त्याच्यासोबत काही 2-3 जण असतील, त्यांनी थेट औरंगजेबाकडे जायला नको होतं. तो राष्ट्रद्रोह आहे, तो फार मोठा राष्ट्रद्रोह. अगदी बरोबर. पण माझ्या मते गणोजी शिर्केंनी संभाजी महाराजांबरोबर, म्हणजे थोडक्यात स्वराज्याबरोबर एवढं मोठं वैर घेण्याचं कारण कुठंतरी इतिहासकार असंही म्हणतात की कवी कलश हे मागून आले, म्हणजे ते म्हणतात ना, काना मागून आलेला तिखट असं झालं. त्यांना तो खूपच होता कवी कलश, असं काही कारण आहे का त्याच्यामध्ये? बघा, हा तुमचा मुद्दा आहे ना, तो अभ्यासातून सोडवण्यासारखा आहे. त्या कालखंडामध्ये कवीजी जे आहेत, कवी कलश, ते कसं होतं, ते परप्रांतातनं इथं आले होते. ते शिवाजी महाराजांच्या सेवेत आग्र्याच्या वेळेस रुजू झाले होते. त्यांचं कार्य इथे काही लोकांना, म्हणजे त्यांच्या अंगी काही दुर्गुण आहेत तर त्यांच्या अंगी काही सद्गुण पण आहेत. म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे ना, याचा जो इतिहास बाहेर पडलेला आहे, तर हे संभाजी महाराजांसोबत प्रचंड एकनिष्ठ आहेत. बरोबर. आणि राजकीय याच्यात कसं एकमेकांसोबत हे होतात, खटके उडतात. म्हणजे असं नाही की प्रत्येक जण गोडच असेल म्हणून. तर तसं त्यांचे खटके काही लोकांसोबत उडत असत, काही लोकांचे खटके यांच्यासोबत उडत असत. तर संभाजी महाराज ते दरवेळेस व्यवस्थित समरोपचाराने समंजसरित्या ते शांत करत असत. पण एकदा शिर्के जास्तच टोकाला दुखावले गेले आणि कवी कलशांनी माघार घेतली नाही, शिर्क्यांनी माघार घेतली नाही. त्यामध्ये एक राजा म्हणून संभाजी महाराज उत्तमरित्या काम केलेले महाराजांनी, पण ते त्यांच्या बलिदानाकडं त्यांना घेऊन गेलं, असं झालं. अगदी. संगमेश्वरून बहादूरगड पर्यंतचा प्रवास हा कैदेचा नव्हता, तो महाराजांच्या मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याची
कसोटी होती असं वाटतं का? नाही, कसं आहे, संगमेश्वरला संभाजी महाराजांना कसं पकडलंय हम्म, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. हम्म, की शंभू छत्रपती हे पूर्णपणे आदल्या दिवशी न्यायनिवाडे झालेले आहेत. आम्ही त्यांना उद्धव गोसावी भेटायला आलेले आहेत. आम्ही 2-3 त्यांच्यासोबत अनेक गोसावी आहेत, जे समर्थ संप्रदायातली लोक आहेत. ते त्यांना भेटून गेलेत आदल्या दिवशी. हम्म, हम्म, दुसऱ्या दिवशी संभाजी महाराज वाड्यात सावध होते. बेसावध शंभू महाराज कधीच नव्हते. तुम्ही अभ्यास करून बघा, त्या काळातले डॉक्युमेंट्स वाचा. हम्म. तर ते डॉक्युमेंट्स पाहता आपल्याला असं लक्षात येतं, की संभाजी महाराजांना थेट येऊन सांगितलं, की गनिम आता फार दारापाशीच येऊन थांबलेला आहे. हम्म, तर त्यांना जे नेण्यात आलं, किंवा मी परत तेच सांगतोय ना तुम्हाला, की येताना इखलास खान, मुकरब खान, जाफर खान ही सगळी जी खानावळ आहे, जी संभाजी महाराजांना पकडायला आली आहे, ती मुळातच येताना हे इस्लामचं युद्ध आहे. आणि ते असं नाही आले, की आम्हीच पकडल. तर संभाजी एकदम शूरवीर आहेत, त्यांना माहिती आहेत. तर शंभू राजांकडनं जर आम्ही मारले गेलो, तर आम्ही इस्लामसाठी शहीद होऊ, असेच शपथ घेऊन ते आलेले आहेत. ही शपथ लिहिलेली आहे. औरंगजेबाच्याच दरबारात लिहिण्यात आलेल्या पुस्तकामध्ये ही शपथ लिहिलेली आहे. ती वाचा तुम्ही सगळ्यांनी. मग संभाजी महाराजांना कैद करून नेलं, ती त्यांची विटंबना म्हणूनच करून नेले ना. तिथं संभाजी महाराजांचं प्रगट झालेलं सामर्थ्य आध्यात्मिक आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. त्यांचं शौर्य राष्ट्र रक्षणार्थ, राष्ट्र साक्षात्कारासाठी संभाजी महाराजांचं शौर्य आहे असं आपण म्हणू शकतो. पण अगदी. जे मुसलमानांकडनं प्रकार घडलेला आहे, तो अत्यंत गलिच्छ, तीव्र आणि एका हिंदू राजाचा अपमान करायचा ह्याच हेतूने घडलेला तो प्रकार आहे, हे लक्षात घ्या. अगदी अगदी. आता काही आपण संभाजी महाराजांनी जे युद्धनीती वापरल्या किंवा त्यांनी जो बलिदान जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर होता, त्यांना जी शिकवण जिजाऊ माँसाहेबांनी जी दिली होती रामायणाच्या स्वरूपातून, त्याच्यातून त्यांनी काय बोध घेतला असावा जेव्हा बलिदान त्यांच्या समोर आहे? म्हणजे एवढा क्रूर हत्या करणारा एवढा नराधम तो औरंगजेब समोर बसलेला आहे आणि आपल्या डोळ्यासमोर म्हणजे मृत्यू दिसतोय, पण त्यांच्यासमोर ते रामायणातून आणि महाभारतातून घेतलेले काय बोध ते उभं राहत असते, जी स्वराज्य घडवण्यासाठी त्यांची राहिलेली इच्छा. फक्त संभाजी महाराजांसमोर रामायण महाभारत हे फक्त गोष्टींसारखं नव्हतं, तर ते स्वतः प्रभू रामचंद्रांसारखं जगलेले आहेत. तुम्ही जर प्रभू रामचंद्रांचं चरित्र एका बाजूला बांधलं आणि संभाजी महाराजांचं चरित्र एका बाजूला बांधलं, तर इतकं साम्य आहे, म्हणजे इतकी गोड कथा. एक विषयांतर होणार नसेल तर सांगतो. अगदी. प्रभू रामचंद्रांनी भरताच्या अंतःकरणाचा अभ्यास करण्याकरता हनुमंताला पाठवलं आणि हनुमंताला सांगितलं, की त्याच्या मनात आता राष्ट्राचा, राज्याचा मोह तर निर्माण झाला नाही ना, कारण मी 14 वर्ष वनवासात आहे. बरोबर. आणि पण लक्षात घ्या हनुमंता, जर त्याच्या मनात असा राष्ट्रविषयी मोह निर्माण झाला असेल, तर आपण त्या राष्ट्रावर जाणार नाही. कारण राष्ट्र विभागणी झाली की ते राष्ट्र अशक्त होतं. हा रामायणातला इतका सुंदर प्रसंग आहे. का बरं हे रामायण आपल्या समोर आलं नाही? इतकं सुंदर रामायण आहे. पण त्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना विचारतात, की शंभूराजे, की आपले पुत्र 2, म्हणजे शिवाजी महाराज असं म्हणतात, की मला 2 मुलं आहेत. तर एक काम करा, इथे तुम्हाला खूप काही पंडित लोक त्रास देत आहेत. म्हणजे तुमची सावत्राई तुमच्या विरोधात आहे. तर तुम्ही दक्षिण प्रांतातलं मला जे राज्य मी करून आलो, आता दक्षिण दिग्विजय केला शिवाजी महाराजांनी. जिंजीपर्यंतचा प्रवास मी केला आणि तिथपर्यंत मी हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्य प्रस्थापित केले. तुम्ही दक्षिणेत राज्य करा. संभाजी महाराजांचं उत्तर खूप सुंदर आहे. संभाजी महाराज म्हणतात, आबासाहेब, आम्ही तुमच्या पायाच्या जोड्यांची सेवा करतो, पण मी कधीही राष्ट्र विभागणी होऊ देणार नाही. त्यांनी यवन प्रबळ होईल. संभाजी महाराजांच्या मुखातला शब्द आहे. यवन म्हणजे मुसलमान. जर आत्ता आपण राष्ट्राचे असे 2 भाग केले, तर आपल्या प्रांतावर आलेले मुसलमान त्यांनी प्रबळ होतील आणि मी तुमच्या पायाच्या जोड्याची पूजा करतो. आता हा भाव कुठला आहे? म्हणजे प्रभू रामचंद्रांचा सद्गुण आहे, राष्ट्र विभागणी होऊ द्यायची नाही, आणि एक त्या भरताचा सद्गुण आहे, ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या पादुकांची पूजा केली सिंहासनावरती ठेवून. किती मोठी राष्ट्रभक्ती आहे. संभाजी महाराजांच्या सुद्धा अंतःकरणात तीच राष्ट्रभक्ती आहे. आली कुठनं? तर प्रभू रामचंद्रांकडनं आली. हे आपण तुम्ही असं बोलल्यावरती एकदम असं अंगावरती काटा आला ना 2 मिनिटं, की म्हणजे मी ते 2 मिनिटं इमॅजिन करायला लागलो, की संभाजी महाराजांच्या मुखातून ते पडलेले शब्द आणि ती वातावरण ते कसं असेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समोर थांबलेत, आजूबाजूला काही लोक थांबले असेल आणि आपला देश विभागलाच गेला नाही पाहिजे, तो प्रांत विभागलाच गेला नाही पाहिजे, त्यासाठीची ही तडजोड. बापरे. तसंच आपण एक रामायणाकडे वळूयात. काही प्रश्न आहेत. रामायणात श्रीराम वनवासात असताना राज्य हरपलेलं असतं,
पण धर्म सोडलेला नसतो. संभाजी महाराजांनी रामायणातून हेच शिकून राज्यापेक्षा धर्म आणि स्वाभिमान मोठा मानला होता. नाही, लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रांनी राष्ट्र आणि धर्म एकाच मार्गावरती ठेवलेले आहेत. त्या काळात जर रामायणाचा थोडासा अभ्यास केलात तर हे राष्ट्र वेगळ्या वेगळ्या संस्कृतीची उपासना करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या याच्यात घटकांमध्ये विभागले गेलेले आहे. प्रभू रामचंद्रांनी पूर्ण देशात चालत प्रवास केला आणि सगळी लोक जोडून काढली. अगदी म्हणून प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ज्यावेळेस होता त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना वंदन करण्याकरता ऋषीमुनी म्हणा किंवा सदाचरणी असलेले राक्षस, सगळे म्हणजे सगळेच राक्षस वाईट नव्हते, रावणासारखे विभीषणासारखे चांगले पण होते, बरोबर. तर सगळे राक्षस सगळे ऋषीमुनी प्रभू रामचंद्रांना वंदन करायला आलेले आहेत त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस, कारण धर्म पण जपला आणि राष्ट्र पण जपलं. त्याच पद्धतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना सगळ्या प्रजातीतले आणि सगळ्या प्रांतातले हिंदू मानतायत. संभाजी महाराज ज्यावेळेस छत्रपती म्हणून हिंदूंच्या तख्तावरती बसले त्यावेळेस राजस्थानमध्ये बसलेल्या दुर्गादास राठोडाचा उद्गार आहे की ह्या यवना धमाला, म्हणजे हा जो मुसलमान माजलेला औरंगजेब तो हिंदूंवर जिजिया लावतोय, त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून काढला आणि जामा मशिदीत नमाज पाडायला गेला, मुद्दामून त्यांनी हे कृत्य केलं. तर या औरंगजेबाला पालथं घालण्याची ताकद कोणात असेल तर ती त्या संभाजी, शिवाजींच्या मुलगा आहे संभाजी, त्याच्या अंगात आहे, असं त्या दुर्गादास राठोडांनी राजस्थानमध्ये लिहून ठेवले त्या काळात. इथं पण प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य बघा आणि शंभू छत्रपतींचं सामर्थ्य बघा, साम्य आहे त्याच्यामध्ये. बरोबर, अगदीच. औरंगजेब आयुष्यभर अस्वस्थ का राहिला आणि संभाजी महाराज मृत्यूनंतरही जन्मसात जिवंत का राहिले? औरंगजेबाला लक्षात घ्या, जे यश उत्तरेत मिळालं होतं, म्हणजे औरंगजेब उत्तरेमध्ये काशी फोडतोय, प्रयागवर आक्रमण करतोय, कलकत्त्याच्या कालीचं मंदिर तोडल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, परत सूर्य मंदिर तोडलं, म्हणजे जवळजवळ 3-3.5 मंदिरं तोडण्यात कोणाचा वाटा असेल तर त्या ह्या औरंगजेबाचा वाटा आहे. पण त्याला दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या समोर उभे राहिलेले आहेत. म्हणून तो कविराज भूषण म्हटला ना, दख्खन की ढाल भयो काल तुर का नको. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दक्षिणेचे ढाल झाले. म्हणून सगळी भारतीय संस्कृती आमचा उदात्त गौरव सांगणारी, आमच्या भारताचं प्रदर्शन करणारी, आमचा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि मानवता सांगणारी सगळी संस्कृती, भारतीय संस्कृती दक्षिण प्रांतात आज सुद्धा टिकून आहे. त्याला कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे निसंशयपणे. तर औरंगजेबाला इथला पण भागात उतरून गजवाई हिंद करायचं होतं, ते स्वप्न त्याचं पुरेपूर अपूर्ण राहिलं आणि त्याला सारखे टक्कर देत राहिले ते संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे मराठे, सगळ्या जातीचे मराठे. जर संभाजी महाराज तुटले असते तर कल्पना करा, संभाजी महाराज तुटले असते, झुकले असते तर हिंदवी स्वराज्याचं पुढचं पान लिहिलं गेलं असतं का? संभाजी महाराजांच्या मनाला पण तो विचार शिवलेला नाहीये की मी झुकावं. त्यांना पकडल्या गेलेल्या क्षणापासून इथं अहमदनगरला एक कार्यालय आहे इतिहासाचं, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं समकालीन एक चित्र रेखाटलेलं आहे. नीट ऐका इतिहास. इतिहासकार विकार राजवाडेंना आणि विजयराव देशमुखांनी दोघा जणांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचे नेत्र भिंगांनी तपासावे लागतात, कसे ते तेज नेत्रातून बाहेर पडते संभाजी महाराजांच्या. पण आजूबाजूला लाखो मुसलमान, कुणी भाल्यावरनं डिवचतंय, कुणी झाडावरनं थुंकतंय, कुणी दगड धोंडा घेतल्या हाताने तो फेकून मारण्याची चेष्टा करतोय. एका राजासोबत असा खेळ चाललाय. पण हे झुकलेले, नमलेले, दमलेले, थकलेले संभाजी महाराज दिसत नाहीयेत. त्याचं कारण त्या काळातला जो इतिहास आहे आणि संभाजी महाराजांच्या मनाला सुद्धा असा विचार शिवलेला नाहीये की मी झुकावं आणि मी हरावं म्हणून. जर मुघलांचा उद्देश फक्त महाराजांचा अंत असता तर त्यांना संगमेश्वरालाच मारता आला असतं. मग धर्मवीर गडापर्यंत जिवंत आणण्यामागचा नेमका काय डाव होता? नाही, कसं झालं की इखलास खान, मार्तलब खान, जाफर खान, मुकरब खान, ही जी सगळी लोक आहेत यांच्याकडे ते म्हणजे ते अधिकार नाही आहेत की संभाजी महाराजांना ते जागेवर मारून टाकतील, किंवा औरंगजेबाकडे पण ते अधिकार नाही आहेत की तो संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्याला शिक्षा सुनावेल. तर म्हणून तर एक प्रकरण घडलं इतिहासामध्ये. त्या काळात जसे संभाजी महाराज पकडले गेले आणि औरंगजेबाकडे बातमी गेली की शंभू छत्रपतींना आता अटक झालेली आहे, तर तिथे औरंगजेबानी देशातल्या सगळ्या मुल्ला मौलव्यांना, म्हणजे इदाबशाही, बादशाही, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, या ज्या 5 शाह्या आहेत ह्यांच्यामध्ये भांडणं होते, पण यांच्या देशात राहणारे सगळे मुल्ला मौलवी औरंगजेबाकडे आले आणि ते म्हणले
हिंदूंनी तख्त स्थापन केलं, त्याचा सगळ्यात मोठा काफर पकडला गेलेला आहे. त्याला कसं मारायचं हे आपण कुराणाच्या आधारे यांना शिक्षा दिली पाहिजे. म्हणून असं नाही औरंगजेबाला मनात वाटलं आणि केला छळ चालू. ह्या सगळ्या लोकांनी एक विचार करून कुराण वाचून कुराणाच्या आधारे संभाजी महाराजांना कसं मारायचं हे ठरवलेलं आहे. आणि याचं डॉक्युमेंटेशन आहे. मी म्हटलं ना, आज सुद्धा आपल्याला हे सगळी पत्र अभ्यासता येतात. प्रत्येकाने तपासावीत अशी ही पत्र आहेत. त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं आहे, की औरंगजेबानी सगळे मुल्ला मौलवी एकत्र केलेले आहेत आणि संभाजी महाराजांना कसं मारायचं हे कुराणाच्या आधारे ठरवलेलं आहे. आणि आज सुद्धा इस्लामची ओळख नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काफर पकडल्यानंतर, त्याची जीभ कापल्यानंतर तुम्हाला अल्लाह काय हे करणार आहे, त्याचे डोळे फोडल्यानंतर अल्लाह तुम्हाला कसे आशीर्वाद देणार आहे, हे सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही संभाजी महाराजांचं बलिदान हे राष्ट्र साक्षात्कार घडवून देणार आहे. राष्ट्रप्रथम ही भावना जागृत करणार आहे. ते वाचलं पाहिजे. अगदीच अगदीच. तुम्ही ते आत्ता बोललात ना, की ते प्रत्येक वेळेस ते अल्लाहू अकबर ते करायचे. कुठलीही म्हणजे फतवा काढला, काय केलं. म्हणजे एक प्रश्न असा माझ्या मनामध्ये आला, की आता सध्याच्या स्थितीला जर का आपण बघितलं, की तरुण पिढींनी सुद्धा हे जाणून घेतलं पाहिजे, की आपण धुरंधर पिक्चर बघितला. धुरंधर पिक्चरमध्ये त्यांनी जो दाखवलेली क्लिप आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक क्लिपमध्ये, प्रत्येक ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचं हे वाक्य आहेत, की अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. त्यांना तिथनं सगळ्या लाईव्हमधून ती लाईव्ह दिसते तिकडनं इकडं. म्हणजे ही डोक्यात येण्याची संकल्पना ही पहिल्यापासून जेव्हापासून औरंगजेबाने आपल्यावरती आक्रमण केलं होतं, ह्या भारत देशावरती आक्रमण केलं, तेव्हापासून ही विचारसरणी तशी आहे. लक्षात घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही आत्ता म्हटलात ना, म्हणजे मोहम्मद बिन कासिम हा आपल्या देशावरती पहिला उतरलेला भडवा आहे, जो मुसलमान आहे. आणि अल्लाहू अकबर म्हणजे काय? भरपूर हिंदूंची कत्तल केल्यानंतर अल्लाचा नारा देण्यात येतो. कारण अल्लाह एकमेव देव आहे असं इस्लाम मानतं. आणि ज्यावेळेस शंभू महाराजांना पकडलं, त्यावेळेस त्या काळातलं डॉक्युमेंटेशन एक मार्तलब खानाने लिहिलेलं आहे. म्हणजे मार्तलब खान त्याचा हे झालेलं आहे, ते डॉक्युमेंटेशन तयार करायला. त्यांचा गव्हर्नर झाला असं समजा तुम्ही. तर तो म्हणतो, ज्या ज्या वाड्या वस्त्यातनं औरंगजेबानी पहिला आदेश असा दिलेला आहे, की जिथं जिथं इस्लामी वाड्या वस्त्या जास्त असतील, तिथनं त्याला माझ्यापर्यंत आणा. म्हणजे सगळे मुसलमान बघतील, की एक हिंदूंचा छत्रपती पकडला गेला. आणि जिथं जिथं संभाजी महाराजांना नेत होते, औरंगजेबाकडे नेले, तेव्हा धिंड काढलेली नाही अजून, पण नेले संभाजी महाराजांना औरंगजेबापर्यंत. प्रत्येक वाड्या वस्त्यातून अल्लाहू अकबरचा जयघोष उठलेला आहे. म्हणून हे सर्व धर्म समभाव हा बुळसटलेला विचार आत्मसात करायचा का नाही हे त्यांनी ठरवावं आता. जर मुघलांचा उद्देश फक्त महाराजांचा अंत असता, तर त्यांना संगमेश्वरलाच मारता आलं असतं. रामायणाचा संदर्भ बरं का. रामायणात हनुमान देहाने बांधला जातो, पण मानाने नाही. धर्मवीर गडावर संभाजी महाराजांची स्थिती हनुमानासारखी होती का? इथं पण आहे ना, शंभू छत्रपतींचं शौर्य ज्यावेळेस आपण वाचतो, ते परत रामायणासोबत एकरूप झालंय असं मला वाटतं. का माहिती का? आपल्याकडे काही पद्धतीच्या युद्धकला आहेत. त्या युद्ध परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांनी काय केलंय तर लक्षात घ्या, हनुमंती नावाची एक युद्ध पद्धत आहे. आता एवढे सगळे लांडगे जमा झाले एका सिंहाला पकडण्याकरता, आणि ते संभाजी महाराजांनी बघितलं की हे मोठा सेनासागर, आणि तिथं ते बसले होते, काहीतरी कार्य चाललं होतं. तर पहिली यांनी अवचेष्टा केली की संगमेश्वरच्या वाड्यालाच आग लावली, जेणेकरून संभाजी महाराज त्या आगीत पूर्णपणे हातात येतील आपल्या. आणि तरी सुद्धा जेवढे काही सगळे मर्द मराठी होते ते बाहेर पडले आणि त्यांनी युद्ध चालू केलं. पण तिथं शंभू छत्रपतींनी हनुमंती नावाची युद्ध पद्धत वापरलेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर सैन्य मारून टाकता येतं. आणि ही हनुमंती नावाची युद्ध पद्धत प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणावर आणि अत्यंत युद्धाचा अभ्यास करून हनुमंतांनी अशोका वाटिकेमध्ये दाखवलेली आहे. ज्यावेळेस रावणाच्या राक्षसांना त्यांनी मारलेलं आहे, आणि एकट्या हनुमंतांनी ह्या पराक्रमावरती, म्हणजे हनुमंत हा देव जरी असला तरी त्याला खूप कष्ट सोसावे लागलेले धर्म उभं करायला. तर एकट्या हनुमंतांनी ह्या पराक्रमावरती 80,000 रावणाचे किंकर मारले असे इतिहास आपल्याला सांगतो. त्याच पद्धतीने संभाजी महाराज ज्यावेळेस तुटून पडले यांच्या सैन्यावरती, त्यावेळेस सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन पहा. मार्तलब खानाचं पहा, मुकर्रब खानाचं पहा, दिलेर खानाचं पहा, परत जॉन शोचं पहा, ईश्वरदास नागराचं पहा. ही सगळे लोक लिहून ठेवलेले आहे. ते म्हणतात संभाजी महाराजांना कैद करणंच अवघड जात होतं. मग असा बांधल्या गेलेला राजा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आणि अंतरंगातून किती प्रबळ असेल याचा विचार तुम्ही केला पाहिजे. अगदीच. म्हणजे विचार करा ना, 80,000 कुत्री जर का एका वाघाला पकडा येत आहेत, तर ती किती मोठी गोष्ट आहे इतिहासामध्ये.
संभाजी महाराजांना मृत्यू उशिरा का देण्यात आला, म्हणजे छळ दीर्घकाळ का ठेवला? कसं होतं, ह्याचा पण अभ्यास लोकांना शिकवला पाहिजे, की संभाजी महाराजांना दीर्घकाळ का हाल अपेष्टा करण्यात आल्या. तुम्ही एक अभ्यास केलात का? बंदा सिंग जो होता, जो खालसा पंथाची त्यांनी दीक्षा घेतली आणि मुसलमानांच्या विरुद्ध त्यांनी लढायचं ठरवलं. त्याचा मुलगा 4 वर्षाचा होता. त्याच्या मुलाचं हृदय काढलं आणि त्याच्या तोंडात कोंबलं ह्या मुसलमानांनी आणि बंदा सिंगला मारलं, त्याला उभं चिरलं करवतीने, उभं फाडलं त्याला. हो, बरोबर. पण त्याचाही मृत्यू 1-2 दिवसाचा आहे. आणि अनेक प्रांतातले अनेक विविध हिंदूवीर होऊन गेले. त्यांचे मृत्यू 1-2, 3-4 दिवसांचे आहेत. संभाजी महाराजांना जास्तीत जास्त तडपत मारायचा निर्णय का घेतला माहिती आहे का? कारण विषय असा आहे, शंभू महाराजांना जेवढं तडपत मारणार, तेवढं आपल्यावरती खुदा प्रसन्न होणार, अशी संकल्पना ह्या सगळ्यांची आहे, असं ईश्वरदास नागरांनी लिहिलेलं आहे. तो त्या काळातला औरंगजेबाच्या दरबारातला लेखनिक आहे आणि आलमगीरनामा नावाचं एक पुस्तक आहे. तर त्याचे अजून डॉक्युमेंटेशन आहेत, फक्त पुस्तकच नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्या कालखंडामध्ये औरंगजेबानी असं का ठरवलं? कारण याचं कारण स्पष्ट होतं, की संभाजी महाराजांनी अनेक मशिदी तोडलेल्या आहेत. संभाजी महाराजांनी इस्लामवरती कहर बसवला होता आणि संभाजी महाराज इस्लामच्या विरुद्ध प्रचंड कार्य करून यशस्वी झाले होते. म्हणून औरंगजेबानी त्यांना जास्तीत जास्त मारायचं ठरवलं.